नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ उज्जवल सिंह और रुक करेंगे इस खबर की ओर। महाराष्ट्र के कंडन तहसील के चिंचोली लिंबाजी गांव में सामाजिक कार्यकर्ता तत्याराव भुजंग ने देश में बढ़ती महंगाई, बेरोजगारी और किसानों की समस्याओं को लेकर बड़ा विरोध दर्ज कराते हुए प्रधानमंत्री के इस्तीफे की मांग की है। तत्याराव भुजंग ने तहसील कार्यालय कंडन में निवेदन सौंपते हुए आरोप लगाया कि देश में लगातार महंगाई बढ़ रही है, जिससे आम जनता का जीवन कठिन हो गया है। पेट्रोल, डीजल, गैस सिलेंडर और खाद्य पदार्थों की कीमतों में लगातार बढ़ोतरी के कारण लोग परेशान हैं। उन्होंने यह भी कहा कि बेरोजगारी की समस्या तेजी से बढ़ रही है और किसानों को उनकी उपज का उचित दाम नहीं मिल रहा है। साथ ही उन्होंने 2014 के चुनावी वादे का भी जिक्र किया, जिसमें प्रत्येक नागरिक की खाते में 15 लाख रुपए जमा करने की बात कही गई थी, जो अब तक पूरी नहीं हुई। तत्याराव भुजंग ने चेतावनी दी है कि यदि 30 मई 2026 तक प्रधानमंत्री द्वारा इस्तीफा नहीं दिया गया तो वह 7 जून 2026 को सुबह 7 बजे चिंचोली लिंबाजी स्थित खंडोबा मंदिर परिसर में आमरण अनशन शुरू करेंगे। इस संबंध में प्रशासन को भी औपचारिक रूप से जानकारी दे दी गई है। मी कन्नड तालुक्यातील चिंचोली ह्या गावामध्ये आलेलो आहे। चिंचोलीमध्ये एक तात्याराव भुजंग म्हणून यांनी सध्या एक आमरण उपोषण लावलेलं आहे। म्हणजे चालू येणाऱ्या 7 तारखेला आमरण उपोषण करणार आहे की पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा। आपण त्यांनाच जाणून घेऊ की बा कशा संदर्भात पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा। नाव काय म्हणलं आपलं? माझं नाव तात्याराव भुजंग, मी सामाजिक कार्यकर्ता आहे चिंचोली लिंबाजी या गावाचा। तर येत्या 7 जूनला मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा मागण्यासाठी चिंचोली लिंबाजी येथे उपोषणाला बसणार आहे। राजीनामा कशासाठी राजीनामा? तर राजीनामा मागण्याचे कारण असं की आता सध्याची तुम्ही परिस्थिती पहा, महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आताच ते नीट परीक्षेचे पेपर त्या ठिकाणी फुटलेले, अनेक तरुण मुलांनी आत्महत्या त्या ठिकाणी केलेल्या आहे। त्यानंतर मोबाईलचे रिचार्जचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। त्यानंतर वीज बिल दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, जे शेतकरी खत बीजबाई शेतीत पेरण्यासाठी घेतात त्याचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव या ठिकाणी मिळत नाही। पुन्हा जे व्यापारी वर्ग आहे, हे व्यापारी वर्ग सुद्धा या ठिकाणी परेशान आहे, कारण जीएसटीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी 2014ला ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती, तर मतदारांना, नागरिकांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की मी प्रत्येक मतदाराच्या, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करेल। पण मला वाटतं 12 वर्ष या ठिकाणी झाले, पण अद्यापही 1 रुपया त्या ठिकाणी जमा केलेला नाही। तर याच कारणास्तव मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा मागण्यासाठी येत्या 7 जूनला चिंचोली लिंबाजी येथे आमरण उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे। आणखीन दुसऱ्या काय मागण्या आहे? वाढत्या भाव, पेट्रोल, डिझेल या संदर्भात आपण काय सांगाल? आता बरेच जण या ठिकाणी म्हणतात की विदेशी म्हणजे युद्ध चालू आहे अमेरिका आणि इराण, त्यांच्यामुळे डिझेल पेट्रोलचे भाव या ठिकाणी वाढलेले आहे, गॅसचे भाव या ठिकाणी वाढलेले आहे। पण मी त्यांना सांगू इच्छितो की इराण आणि अमेरिकाच्या युद्धाला मला वाटतं 1.5 ते 1 महिना या ठिकाणी झालेला आहे, पण याच्या अगोदरही पेट्रोल डिझेलचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। तर कुठेतरी महागाईने आम जनता त्रस्त आहे। अनेक तरुण मुलांना नोकऱ्याने, बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे। तर अनेक तरुण मुलं व्यसनाधीन होत आहे, आत्महत्या करत आहे। तर कुठेतरी तरुणाकडं, या भारताकडे जे पंतप्रधान मोदीजी साहेब विदेशामध्ये फिरायला जातात, पण कुठेतरी विदेशामध्ये फिरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांचं दुर्लक्ष भारताकडे होत आहे। अनेक नागरिक त्रस्त या ठिकाणी झालेले आहेत। तर कुठेतरी शेतकरी असो, आम नागरिक असो किंवा व्यापारी वर्ग असो, यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी लक्ष दिलं पाहिजे। कुठेतरी आपला भारत या महागाईमुळे त्रस्त आहे, तर या त्रस्ताला कंटाळून मी एक आम नागरिक, माझ्यातला आम नागरिक या ठिकाणी जागृत झाला आणि मी हे पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे, कारण माझा जीवही या ठिकाणी गेला। पण मी येत्या 7 तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब जोपर्यंत पंतप्रधान पदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत मी उपोषणावरून उठणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगू प्रमुख मागण्या काय राहणार? माझ्या प्रमुख मागण्या हेच आहे की शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यात यावा, जो खत बीजवाईचे भाव आहे हे कमी करण्यात यावे, मोबाईल रिचार्जचे दर त्या ठिकाणी कमी करण्यात यावे, जीएसटी कमी करण्यात यावी, वीज बिल आहे ते वीज बिलाचे भाव दर त्या ठिकाणी कमी करण्यात यावे, तरुण मुलांना रोजंदारी त्या ठिकाणी देण्यात यावी। अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आता सध्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सध्या
शेतकऱ्याला पेट्रोल डिझेल मिळत नाही. हा, याच्यावर काय? आणि आता सध्या शेतकऱ्यांचे शेती करण्याचे दिवस या ठिकाणी आलेले आहेत. 6 जूनला पावसाळा सुरू होतो, पण अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांचे अजून शेतीचे कामं त्या ठिकाणी बाकी आहे. आणि शेतासाठी ट्रॅक्टरने नांगरणं गरजेचं असतं, पण त्या ट्रॅक्टरलाच डिझेल या ठिकाणी मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी 2-2, 3-3 रात्र पेट्रोल पंपावर झोपून त्या ठिकाणी रात्र काढत आहे. आणि केव्हा आपल्याला डिझेल भेटेल आणि कधी आपल्या शेतामध्ये आपण नांगरणी करू, यासाठी लोक त्रस्त आहे. जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपण किती दिवस काय काय सांगा किती दिवस उपोषण करणार? तर मी पत्रकार साहेब तुम्हाला सांगू इच्छितो हा. की मी एक आम नागरिक आहे, आणि हा आम नागरिक म्हणजे मी म्हणल्यापेक्षा सर्व आम नागरिक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात परेशान आहे. कारण महागाईचा फटका, मग गोडतेल असो किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत त्याचे भाव या ठिकाणी वाढलेले आहे. आणि एक आम नागरिक आता सध्या परेशान असताना जोपर्यंत आमच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होत नाही, नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा ते देत नाही, तोपर्यंत मी आमर उपोषणाला त्या ठिकाणी मग किती दिवस त्या ठिकाणी हो, मला मरणही त्या ठिकाणी आलं तरी मी त्या उपोषणावर उठणार नाही, एवढंच मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो. बघू शकतात आपण की हे होते तात्याराव भुजंग, एक सामाजिक कार्यकर्ता, की बा त्यांनी सांगितलं की बा बेरोजगाराला रोजगार मिळावा, हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल व खाद्यतेल वेळेवर मिळावं, यासाठी यांनी पंतप्रधान यांना राजीनामा देण्यात यावे असे यासाठी 7 तारखेला आमरण उपोषण करणार आहे. मी शिवाजी नवले, सी न्यूज भारत, महाराष्ट्र। अब देखना होगा कि प्रशासन और सरकार इस घोषणा पर क्या रुख अपनाते हैं, क्योंकि मामला राजनीतिक और सामाजिक रूप से चर्चा में आ गया है। फिलहाल इस खबर में इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।